मला असं वाटतं की देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे माझ्या माझ्या बरोबर जो नेता आहे त्या नेत्यांनी माझी चर्चा करावी किंवा त्यांनी बसावं म्हणालेले आहे. ठीक आहे, ज्यांना बसायचं त्यांनी बसावं. त्यांच्या थोडा मोलाचा जर कोणी नेता असेल त्या ठिकाणी डिबेट व्हायला काही हरकत नाही. म्हणजे देवेंद्र फडणवीस सांगतील की आपण धोका दिलेला आहे आणि त्यांना ते त्यांची बाजू मांडायची मांडावी. ही लिमिटेशनचा विरोध करण्याची आवश्यकता काय आहे. त्यामुळं साऊथ आणि नॉर्थ अशा पद्धतीचा भेद निर्माण करण्याचा प्रयत्न काँग्रेस केलेला आहे. त्यामुळं काँग्रेसची पॉलिसी डिवाइड अँड रूल नेहमीच राहिलेली आहे. मला असं वाटतं की आता काय विषय अजिबात नव्हता. त्यामुळं अमित शहा यांनी स्पष्टपणे अत्यंत आकडेवारीच सांगितलेलं होतं की जाळ्या करण्याचा वाढणार आहे, किती टक्के वाढणार आहे. त्यामुळं या बिलाला पाठिंबा देऊ. 19मध्ये महिलांना आरक्षण लागू करण्याच्या संबंधासाठी अपोजिशनने पाठिंबा द्यायला हवा होता, पण त्यांनी पाठिंबा दिलेला नाही आहे. त्यामुळे मला असं वाटतं की महिलांना पाकिस्तान यांच्यामध्ये युद्धात इराण आणि अमेरिका यांच्याच्या युद्धात पाकिस्तान मध्यस्थी करते. पाकिस्तानमध्ये चर्चा होती. ही चर्चा करतात भारतात झाली पाहिजे. पण आता हे पाकिस्तान हे मुस्लिम राष्ट्र आहे. इराण या ठिकाणी सुद्धा मुस्लिम लोक आहे. त्या ठिकाणी आहे. कदाचित पाकिस्तानमध्ये चर्चा व्हावी ते मुस्लिम कंट्री असल्यामुळे त्यामुळे त्या ठिकाणी होते आहे. त्यामुळं पाकिस्तानमध्ये चर्चा होते त्याला काही तुमची ताकदवार अशी चर्चा होताना दिसत नाही. भारतामध्ये झाली असती नवीन झाली तर ती एक वेगळ्या पद्धतीने झाली. पण त्या ठिकाणच्या नेत्यांना ते कॉम्प्रोमाइज करणं त्यांच्यासाठी फार अवघड आहे. आपल्या इंडियामध्ये भारतामध्ये जर झाली असती तर कदाचित काहीतरी मार्ग आपण झाला असता. आमचं म्हणणं असं आहे की थांबण्यात आवश्यक आहे आणि अमेरिकेनी आणि इराणमध्ये संघर्ष सुरू आहे. तो संघर्ष थांबला पाहिजे ही भूमिका झालेली आहे. आणि इराण बरोबर आपले संबंध ठरले आहेत. म्हणजे आपल्याकडे जहाजं येत आहेत ती सगळी येण्यासाठी पूर्णपणे परवानगी आहे. पण हे युद्ध थांबावं अशा पद्धतीची आपली अपेक्षा आहे. आणि अमेरिकेमध्ये सुद्धा डोनाल्ड ट्रम्प यांच्या भूमिकेला विरोध आहे. म्हणजे युद्ध थांबवण्यासाठी 70 लाख रस्त्यावर आले होते. त्यामुळं युद्ध याच्यातून काहीतरी मार्ग काढावा. अमेरिकेचं 2 पावलं मागे जाऊन इराण नुकसान झालेलं आहे आणि पुन्हा युद्ध होऊ नये अशा पद्धतीची आपली भूमिका. सल्ला म्हणजे आता आमच्या दोघांची पार्टी इथंच आहे. माझा सल्ला ते ऐकत नाही. संसदेनं एक घेतलं पाहिजे आणि याच्यातून काहीतरी मार्ग अकोल्यामध्ये एका मामाने अध्यक्ष मुस्लिम बाबा आहे अकोल्यामध्ये एका अत्याचाराच्या संबंधामध्ये एक माणूस हा पशुपेक्षाही काय अनेक ठिकाणी त्यानंतर अहंकार आणि कुठे असो अशी अत्याचार होतात कामा नाही. नाशिकमध्ये आज आपण आहात तर आपण नाशिकमध्ये नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांपासून 2 दिवसांमध्ये चर्चेत आहे राज्यभरात. एका बंधुबाबांना महिलांवर लैंगिक अत्याचार घडली आहे. TCS सारख्या एका मोठ्या कंपनीमध्ये महिलांना लैंगिक अत्याचार झाले. धर्मांतराचा प्रयत्न झाला. कसं बघता या सगळ्या घटना? वाटतं की जो आपला जनरलचा जो आहे मुलीला घेतलेला आहे ताबा घेतलेला आहे. मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये देशामध्ये जे सगळे असे बाबा आहेत या बाबाची चौकशी मी कुठल्या बाबाकडे जात नाही. काय बाबा माझ्याकडे येतात मी त्यांच्याकडे अजिबात जात नाही. मला जे काही मिळाले मला काहीतरी
त्याचा पण मला त्या भावावर लोकांची अशी भावना काही लोकांची आहे की सध्या आता बंधू बाबांचा जे फोटो आहे अत्यंत असला की आणि अत्यंत चुकीचं त्याची फोटो आहे. आणि धर्मांतराबद्दल आपलं म्हणणं असं आहे की धर्मांतर करण्याचा घटनेनं आपल्याला अधिकार दिलेला आहे, परंतु दबावाने धर्मांतर करणं त्याला काहीतरी म्हणून होतं धर्मांतर करणं याला मात्र घटनेने कायद्याने रोखून घेतला. त्यामुळे स्वतःच्या मनाने जर एखादा कोणी धर्म बदलत असेल त्याला बदलण्याचा अधिकार आहे. आम्ही हिंदू होतो, आम्ही बौद्ध होतो, तर कोणी मुस्लिम एखादा पुन्हा हिंदू होत असेल किंवा हिंदू एखादा मुस्लिम असेल तर तो मनाने एखादा होत असेल तर ठीक आहे, पण अशा पद्धतीनं दबाव आणि आता आपलं होत आहे बौद्ध आहे की बौद्धता आहे, जैन आहे की जैनता आहे. त्यामुळं घटनेनं सर्व धर्मियांना कुठला अधिकार दिला. साहेब मात्र या सगळ्या प्रकरणामध्ये बडे बडे IAS IPS ऑफिसर त्या बाबाकडे जात होते, काही बडे बडे नेते जात होते. या सगळ्या लोकांना तुमचा काय सल्ला असणार? झालं असं आहे की आता एकदा त्यांनी जाऊन बाबाने गेली होती. बाबा तशा असताना आता सगळ्यांनी पाहिलेलं आहे. त्यामुळं सगळ्या नेत्यांना माझी नंबर भेटायचे बाबाकडे जाऊन आणि बाबाकडे गेल्यामुळे काय मिळते असं अजिबात त्यांना नाही आहे. स्वतःच्या कुटुंबावर काही मिळत असतं. अंधश्रद्धा आहे की बाबांनी सांगितलं की तुला मंत्रिपद मिळणार आहे. त्यामुळे 10-20 लोक जातात की मला मंत्रिपद मिळेल का नाही त्याला बाबा सांगता तुला मंत्रिपद मिळणार आहे. त्यामध्ये 4-5 लोकांना मंत्रिपद मिळत. त्यामुळं त्यांना असं वाटतं की बाबाने सांगितलं बाबाची एखाद्या कुणाच्या मोठ्या नेत्याची ओळख असेल त्यांनी सांगितलं त्या पद्धतीने विषय आहे. आणि अशा बाबांकडे कुठल्या नेत्यांनी जाऊ नये असं राष्ट्रीय पक्ष काढल्यानंतर माझ्या पक्षाचे खासदार माझ्या पक्षाला राज्यामध्ये बाहेरच्या राज्यामध्ये मात्र मी दिल्लीला गेल्यामुळं माझा पक्ष आणि त्यामुळं बाहेरच्या राज्याच्या ताकदीवरतीच आपलं पक्ष आपण म्हणाला ते काही बाबासाहेब आंबेडकर त्या काळामध्ये अजून आमच्या 10-15 वर्ष आमच्यात नाही तर बाबासाहेबांचा राम म्हणून आणि काँग्रेस विरोधामध्ये एकच पक्ष असावा तो रिपब्लिकन पक्ष असावा. आणि जर त्या काळामध्ये त्यांच्या काळामध्ये झालं असतं तर कदाचित बाबासाहेब देशाची मंत्रिपद मला ते अजिबात नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळामध्ये आहे आणि असा काहीतरी प्रश्न विचारून माझं आणि शेवटचा विषय आहे तो आमचे प्रकाश मोठे आज आमच्यामध्ये एक असं आहे की प्रकाश मोठे आमचा आणि एवढ्या वर्षामध्ये माझ्या कानावर त्याच्याबद्दल कुणीही तक्रार केली प्रकाश आहे. पण नाशिकच्या पोलिसांनी त्याची मुलं मात्र थोडं प्रकाश लोंढेवर अन्याय झालेला असं माझं मत आहे. त्यामुळं प्रकाशला मोठा हे लावलेला गेला पण काय त्यामध्ये मुलांनी थोडं वयातपणा केल्यामुळं ते प्रकाश झालेला आहे. पण त्याच्या अगोदर की 100 वेळेला नाशिकमध्ये एखादा हॉटेलचा मालक
आणि माझ्याकडे अनेक लोक मला भेटतात आमच्याकडे निधन गेला किंवा आणि काही केलं त्यामुळे तो ते कोणाचं माझ्याकडे लगेच मात्र प्रकाशच्या बद्दल काय माझ्याकडे अजून म्हणजे मुलांच्याबरोबर काय झालेलं आहे ते आहे प्रकाश धोंडेंवर मोठा लागायला नको होता होती आता पोलिसांच्या लगता है कि खड़गे जी की भाषा ही आतंकवाद होती है लगता है कि नरेंद्र मोदी जी उन्होंने बहुत बार अपनी बात बताई है मोदी जी को मिलने वाली सफलता तो देख कांग्रेस पार्टी वाले है ना राहुल गांधी जी राह देख रहे थे प्रधानमंत्री को इनमें जो कांग्रेस पार्टी के साथ था तो मैंने सोनिया गांधी जी को सलाह दिया था सलाह नहीं मैंने मेरा ऑफिस कराया था मनमोहन सिंह जी के सेकंड टाइम पर 2-3 साल के लिए राहुल गांधी लेकिन अभी वातावरण चेंज हो गया और नरेंद्र मोदी और प्रधानमंत्री बनेंगे इस तरह की भूमिका हमारी है इसीलिए मतलब कांग्रेस पार्टी हैरान है कि भाई इतना ये क्यों ऐसा हो रहा है ईवीएम मशीन तो कांग्रेस पार्टी नहीं लाई अमेरिका को भी लाई कांग्रेस पार्टी के जमाने में लोग हैं हम ईवीएम मशीन में ऐसा भी करते हैं ऐसा इसी तरह के आरोप करते हैं इसलिए मुझे लगता है कि जितने मतलब मैंने तो कानून बोला है नरेंद्र मोदी जी को जितनी देनी होती वो गाली नरेंद्र मोदी जी को जितनी देनी होती वो गाली सारे देश के नरेंद्र मोदी जी नेता है गाली दे रहा है जिसका लेकिन खड़गे साहब को बताना चाहता हूँ कि कांग्रेस पार्टी ने कांग्रेस पार्टी ने कर्नाटक का मुख्यमंत्री आपको लेकिन दूसरे नए लोगों को लाकर वहाँ खड़गे साहब इसीलिए सारे लोग कांग्रेस पार्टी छोड़कर बीजेपी में आ रहे हैं खड़गे साहब भी हमारा निवेदन है कि अगर आप बीजेपी में नहीं जाना है तो आप आरपीआई में आइए करना चाहता हूँ वो हमारे समाज के बड़े नेता है गुलबर्गा में उन्होंने बहुत बड़ा विकास भी किया है वहाँ एक बुद्ध धर्म का एक बहुत ही बड़ा बनाया है तो वो हमारे नेता है हमारे समाज के नाशिकची लोकल बॉडी किती आहे या ठिकाणी सर्व पत्रकार या परिषदेला उपस्थित आहेत माननीय आठवले साहेब मान्य मान्य आठवले साहेब यांनी या ठिकाणी सर्व पत्रकार उपस्थित राहिले माननीय आठवले साहेब यांनी परराष्ट्र धोरण असेल आंतरराष्ट्रीय धोरण असेल सर्व विषयावरती सामाजिक राजकीय सर्व वातावरणाच्या अत्यंत दिल खुलासा या ठिकाणी आपल्याला थोडा चर्चेचा वेळ लागला अडकल्यामुळे या ठिकाणी पत्रकारांना आपल्याला थोडासा वेळ गेला आपले आभार मानले